मला खरंच समजत नाही की ही माणसाची अधोगती आहे की माणसाची होत आहे क्रांती. कोणाकडे पैसा अडका सर्व आहे, पण हरवत चालली आहे ती शांती. बऱ्याच माणसांकडे प्रामाणिकपणा आहे, टॅलेंट आहे आणि आहे काम करण्याची एक नीती. एवढं सगळं करून पण आहे ऑफिस पॉलिटिक्सची भीती. बऱ्याच कंपन्यांमध्ये 9 ते 5:30 काम करून पण होत नाही बॉस लोकांचे समाधान. बिचारा माणूस घरी येऊन पण काम करत बसतो आणि वाढत जातो त्याच्या डोक्यावरील ताण. मी पाहिलेत असे बरेच जण जे चापलुसीसाठी सुरुवातीला करतात घरी जाऊन वर्क. त्यांना कोण सांगणार चापलुसी आणि फॅमिली टाइम मधील फरक. कंपनीमध्ये जाताना ताण आणि कंपनीमधून घरी आल्यानंतर ही कामाचा ताण. आपण नक्की घरी आलोय ही कंपनीमध्येच आहे याचं पण त्याला राहत नाही भान. तुम्ही कंपनीत जात असताना केलेल्या टेस्टमध्ये असतील सगळ्या ओके व्हॅल्यू चेक. पण नक्की विचार करा, खरंच तुमचा वाढलाय का हॅपीनेस इंडेक्स? जीवनात 99% लक आणि 1% आहे कष्ट. मग कितीही चापलुसी करा तरी सगळे आहे व्यर्थ. आयुष्य सार्थ करण्यासाठी करावा लागतो परमार्थ. त्यामुळे बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.